अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायीवरी. ब्रादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणत ज्ञानदेव तुम्हाईसे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांग्यं, चिदानंद संलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांगयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधी संघसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना सोपान मुक्ताबाईंना वंदन करून, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून, आज आपण प्रकरण 5 सच्चिदानंद स्वरूपम याच्यातली 11वी ओवी पाहणार आहोत. कुणाला जर पहिल्या 4थ्या प्रकरणातलं थोडं काही बोलायचं असेल तर 1-2 ओव्या बोला, म्हणजे मग त्या संपल्या की आपल्याला या फक्त अध्यायाची किंवा या प्रकरणाची पुनरावृत्ती घेता येईल. बोलणार आहेस कोणी? हो, सांगते. कालच्यातलं कोणी बोलतंय का पहिल्या प्रकरणातलं कोणी बोलतंय बघा. या प्रकरणातली 8वी ओवी सांगू का? हो, सांगा. हो, चालेल. हो, चालेल. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री घेवी. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री घेवी. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र कलेकलेने वाढतो व तो पौर्णिमेला पूर्ण होतो व वद्य प्रतिपदेपासून एक कलेनी कमी होत जातो. आवाज येतोय ना ताई? हो, येतोय, छान येतोय.
व अमावस्येला चंद्र दिसत नाही असं होते. चंद्र कधी वाढतही नाही किंवा तो कमी होत नाही, तो आहे तसाच असतो. चंद्र हा चंद्राच्या जागी पूर्ण असतो. तसेच परमात्म्याचे आहे, तो सच्चिदानंद रूपात पाहतो, पण तो त्याहून पुन्हा वेगळा आहे. तसेच परमात्म्याचे आहे छान. सच्चिदानंद, पण तो बरोबर त्याहून पुन्हा वेगळा राहतो. बरोबर म्हणजे त्याला तेही आपण म्हणता येत नाही की तो सच्चिदानंद रूप आहे म्हणून. बरोबर. असं आहे का काही? हो हो हो. मी 9वी ओळ म्हणते काही. हा म्हणा म्हणा म्हणा. थेंबी पडता उदक, थेंबा धरू ये लेख, परी पडीला ठाई उदक वाचुनी आहे. थेंबी पडता उदक, थेंबी धरू ये लेख, परी पडीला ठाई उदक वाचुनी आहे. पाऊस थेंबा थेंबाने पडतो. जर हे थेंब मोजून एकत्र करायचे ठरवले तर पाण्याशिवाय दुसरे तेथे काय दिसेल? थेंब रूपाने गणना करता येत नाही. आत्मरूपी शंकराच्या पिंडीवर तीन थेंब सतत पडत असतात. सत्ता, अस्तित्व, सुख, ज्ञान, प्रकाश हे अभेद आहे. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या काढता येत नाहीत. हे घटक परमात्म्याच्या ठिकाणी वेगळे काढता येत नाहीत. मेघातून थेंब बाहेर पडतात, ते मोजता येत नाही. त्यांचं शेवटी जलच होतं. परमेश्वराचे रूप वेगळे राहत नाही, ते एकरूप राहतात. पडणारे बिंदू आपल्याला वेगळे दिसतात, पण ते पडल्यावर एकच होतात. छान, सुंदर. 7वी वाचू का मी? हो वाचा वाचा. 7वी. वाचा वाचा. सत्ताची सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, निवडे मिठाऊ अमृती देवी. सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, निवडे मिठाऊ अमृती देवी. सचित आणि आनंद वाटत असले तरी ते पुन्हा एकत्रच असतात. सत मध्ये आनंद आहे, आनंद आहे आणि आनंदाचाही आनंद आहे. ज्ञानदेव म्हणतात की सत्ता शब्दातून मध्ये सत म्हणून सुख प्रगट होते. म्हणजे ज्या अस्तित्वाची जाणीव झाली ते अस्तित्वाचे जड सुद्धा आहे. सचित आनंद हे भिन्न भिन्न आहेत, तरी पुन्हा ते एक सारखेच आहे. एक दिवशीपणाचाच आनंद देतात. अमृतात माधुर्य आहे. माधुर्य अमृताहून वेगळे काढता येत नाही, निवडता येत नाही. त्याप्रमाणे सच्चित आनंद म्हणजे परमात्मा असे जरी म्हटले तरी त्यातून अमृताच्या गोडीप्रमाणे त्यालाही वेगळं निवडता येत नाही. सुंदर, बरोबर, छान. दहावी वाचू का? वाचा 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 वाचा. दहावी ओवी. हा. तैसे असताची या व्यावृत्ती सत्त मने आले श्रुती. जगाची या समाप्ती चिद्रूपायचे. ज्ञानदेव म्हणतात की असतचा नाश झाला की शिल्लक राहते ते सत. आत्मा असत नाही, तो सत आहे. कारण आत्मा अमर आहे. तो दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही, म्हणून त्याला श्रुतीने सत म्हटले आहे. जडाच्या समाप्तीसाठी आत्म्याला चिद्रूप म्हटले आहे. जड म्हणजे अंधार आणि चित्त म्हणजे प्रकाश, म्हणून आत्मा प्रकाशरूप म्हणजे चित स्वरूप आहे. बरोबर. हो बरोबर. फक्त जड हा शब्द आपण जचा उच्चार करायचा. आपण जड शब्द वजनाने जड अशा अर्थी वापरतो ना, तर जड म्हणा फक्त, बाकी छान आहे. बरोबर आहे. मी सांगू का ताई? हा सांगा सांगा. थोडक्यात सांगते. हो चालेल. निर्भीड सच्चिदानंद भेदे चालिले तिन्ही पदे, परी तिन्ही उडीत आनंदे केली गेले. सच्चित आनंद हे वेगवेगळे आहे, परंतु त्याचा आनंद या तिन्ही स्वरूपापेक्षा परब्रह्म स्वरूपाचा आनंद फार वेगळा आहे. परमात्मा या तीन शब्दाहून वेगळा आहे.
परमात्म्याने या तिन्ही गुणांना उणे पाडले आहे. ताईने मी याकरता एक छान उदाहरण सांगितलं ताई, की घर बाहेरून छान दिसतं, हो एकच दिसतं, हो त्यातील आत असणाऱ्या खोल्या त्यात त्या एकत्रच असतात. तसेच एक सच्चित आनंदाचं स्वरूप आहे. बरोबर. बरोबर आहे. हो छान बरोबर. कुठली ओळी सांगितली दहावी बद्दलच बोलल्या ना त्या, 10वी बद्दलच बोलल्या ना. तुम्ही हा घरात वगैरे सांगितलं होतं. हो 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 छान सांगितलं. चला आता 10वी पुन्हा घ्या. कोण म्हणालं होतं मगाशी? व्यावृत्तीत आता काय सांगितलं ताई? 10वी पुन्हा सांगा. एक मिनिट, एक एक जण बोला, कारण दोघी बोलल्या की आवाज येत नाहीये. 10वी पुन्हा सांगा म्हटलं. हो सांगते सांगते. हं. आणि कोणाचं काही म्हणणं आहे? नाही ना, ठीक आहे. आपण आता एखादी गोष्ट नाही, म्हणजे एखादी गोष्ट आहे हे सांगण्यापेक्षा ही गोष्ट नाही हे सांगितल्यावर तिचं अस्तित्व कळतं, असा एक इथे या 10व्यामध्ये सिद्धांत सांगतात. तैसे म्हणजे वर जी 3 गोष्टी सांगितल्या, शुक्ल पक्ष, थेंबाचं जलाचं किंवा अमृताचं, ही जी उदाहरणं दिलेली आहेत ती कशासाठी दिली? तर त्याप्रमाणे म्हणजे 3 ठिकाणी जरी पाण्याचे थेंब पडत असले किंवा स्वतंत्र पाण्याचा थेंब पडत असला तरी खाली पडल्यानंतर ते पाणीच उरतं. किंवा चंद्राच्या जरी 16 कला आपण मानत असलो तरी चंद्र हा काय पूर्णच असतो, म्हणजे 8 कला आहेत, 2 कला आहेत म्हणून तो अपूर्ण आहे किंवा तो नाही असं बोलता येत नाही. त्याप्रमाणे तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. असत म्हणजे ज्याला सत्ता नाही किंवा ज्याला अस्तित्व नाही, असं असत. असताची या व्यावृत्ती म्हणजे त्याचं निराकरण करायचं. निराकरण करण्यासाठी म्हणजे असत हे नाही आहे, म्हणजे सत हे असत नाही हे सांगण्यासाठी, म्हणजे त्याची निराकरण करण्यासाठी सत म्हणू आले श्रुती. श्रुतीनं याला सत का म्हणलं की ते असत नाही आहे हे समजावून देण्यासाठी. जसं आपण समजा एखादा पदार्थ घेतला, आता माझ्या डोळ्यासमोर एकदम दही आलं, की दही म्हणजे दूध आहे का? हो नाही, म्हणजे दही म्हणजे दूध नाही, पण ते दहीच आहे फक्त सांगण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याच्यात समजावून द्यावं लागतं. तसं आता इथं सांगतायत की हे सत आहे. हे सत का सांगायचं की ते असत नाही म्हणून, कारण बाकी सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टी असत आहेत. असत म्हणजे चिरंतन नाहीत, त्याला कायमचं अस्तित्व नाही, म्हणून त्याला असत म्हटले. म्हणून पहिलं चरण काय आहे की सत म्हणू आले श्रुती. मग श्रुतीनं म्हणजे वेदांनी या परमात्म्याचं किंवा परब्रह्माचं वर्णन करताना म्हणून त्याला सत म्हटलेलं आहे. आणि जडाची समाप्ती चिद्रूप असे. आणि जडाची निवृत्ती होण्यासाठी किंवा जड नाही हे सांगण्यासाठी, जडाची समाप्ती करण्यासाठी चिद्रूप सांगितले. चित म्हणजे चैतन्याने युक्त, ते चिद्रूप आहे असं सांगतात. म्हणजे जसं आता मगाच्याच उदाहरणात आपण म्हणूया की हे दही आहे, हे दूध नाही, कारण दही आंबट आहे. म्हणजे आपण आंबट आहे तर दूध आंबट नाही हे सांगण्यासाठी किंवा दही आंबट आहे हे सांगण्यासाठी आपल्याला हे दूध नाही असं सांगितलं जातं. असं मला मनात आलेलं उदाहरण मी सांगते. तसं इथे हे कसं आहे तर चिद्रूप आहे. का सांगितलं की ते जड नाही आहे. जड म्हणजे अचेतन नाही आहे. त्याच्या ठिकाणी किंवा तिथं त्यांनी प्रकाश ज्ञान असंही म्हटलेलं आहे. म्हणजे जे नाही ते सांगितल्यानंतर ह्याचं पक्केपण किंवा ह्याचं नेमकं अस्तित्व किंवा ह्याचं जे काय म्हणू आपण वैशिष्ट्य आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणून दोन्हींचा त्या ठिकाणी निराश केला किंवा निराकरण केलं किंवा त्याची व्यावृत्ती केली की सत असत नाही म्हणून ते सत आहे, असत नाही सांगण्यासाठी सत आहे, आणि छिद्रूप आहे हे सांगण्यासाठी ते जड नाही, जडाचा निराकरण केलं, जड बाजूला केलं म्हणजे ते छिद्रूप आहे
हे समजतं. म्हणून श्रुतींनी वेदांनी ही 2 वैशिष्ट्ये सांगितली. आता आपल्याला पुढचं सुखाचं घ्यायचं, म्हणजे दुःख नाही. आता ही गोष्ट कशी आहे, परमात्मा ही गोष्ट कशी आहे, परब्रह्म ते सत आहे, चित आहे, आणि तिसरं आहे सुख किंवा आनंदमय आहे. आनंदमय ब्रह्म असं एक ब्रह्माला याच्यात म्हणलेलं आहे सूत्रामध्ये. तिथं फक्त आनंद आहे. आणि आपल्या या व्यावहारिक जगात मिसळ आहे. आत्ता जी गोष्ट मला आनंददायक वाटते ती क्षणानंतर आपल्याला कदाचित ती दुःखदायक वाटते, किंवा आत्ता जी एखादी दुःखदायक वाटते ती मला नंतर सुखदायक वाटते. पण परमात्म्याच्या बाबतीत फक्त सुख किंवा फक्त आनंद आहे. तिथं दुःखाचा लवलेशही नाही, दुःखाचं नावही नाही. म्हणून 3 जी त्याची वैशिष्ट्ये सांगितली श्रुतीनं ती एवढ्यासाठी सांगितली की तिथे दुःख नाही म्हणून सुख आहे. या अर्थाची आता आपण उभी 11वी बघणार आहोत. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? 10व्या अर्थ समजला? समजला ना? हां. आता 11वी बघा. दुःखाचे निसर्वनाशे उरले ते सुख ऐसे निगदिले निश्वासे प्रभूचे नी. आता एक एक शब्द समजून घ्या. दुःखाचे निसर्वनाशे उरले ते सुख ऐसे निगदिले निश्वासे प्रभूचे नी. दुःखाचे नि सर्वनाशे हे 3 शब्द आपल्याला कळतात की दुःखाचा सर्वनाश. आत्ता म्हणलं तसं एखादं, म्हणजे मला आठवतं माझ्या मुलीचं लग्न होऊन आली होती ती पहिल्यांदा, बरं का, आणि अशी होती, मजेत होती. पण मी तिला सहज विचारलं, कुठंतरी काहीतरी खुट्ट वाटत होतं. तर म्हणलं का गं, कशी आहेस तू, किती सुखी आहेस? ती म्हणली किती टक्क्यात सांगू तुला. म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलीला सुद्धा किती टक्क्यात सुख सांगू हा प्रश्न पडतो. कारण माहेरचं जे सुख असतं ते जरा वेगळंच असतं, हो की नाही, ते सांगता येत नाही. तसं आत्ता आपल्याला कुठलंही सुख घ्या, ज्याला जो पदार्थ आवडतो त्या पदार्थाचं घ्या. तो जर त्याला अति दिला तर त्याची माती होते. तो म्हणतो आता मला नाव काढू नका. त्याचं उदाहरण मी तुम्हाला नंतर सांगते, आधी या श्लोकाचा अर्थ सांगते ओवीचा. दुःखाचे नि सर्वनाश आहे, म्हणजे दुःखाचा पूर्ण नाश झाला, पूर्ण नाश आहे. म्हणून उरले ते सुख ऐसे. तिथं केवळ सुखच उरतं. परब्रह्माचं ज्ञान झालं, परब्रह्मरूप झालो की तिथं दुःख नावाची गोष्टच नाही आहे. म्हणून पुढं शब्द वापरलेले निगदिले. निगदिले म्हणजे सांगितले किंवा वर्णन केले. कुणी? निश्वासे. निश्वास म्हणजे वेद, बरं का. आता का असं म्हणलं, निश्वास का म्हणलं वेदांना? तर वेदांचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, यस्य निश्वसितम वेदाः. हे परब्रह्माचे, परमात्म्याचे किंवा ईश्वराचे निश्वास म्हणजे वेद आहेत. वेद कसे निर्माण झाले? कुणी ऋषींनी रचले, लिहिले असं नाही आहे. तर ते परब्रह्माच्या, परमात्म्याच्या निश्वासातून उत्पन्न झाले. म्हणून वेदाला निश्वास असा शब्द वापरलेला आहे. मग त्यांनी काय म्हणलं? निगदिले निश्वासे. निगदिले म्हणजे सांगितले, वर्णन केले. कुणी? निश्वासे, म्हणजे वेदांनी सांगितलेलं आहे. आणि ते कसं आहे? प्रभूचे नी. आता हे निश्वास कुणाचे आहेत? तर प्रभूचे आहेत, भगवंताचे आहेत. जे भगवंताच्या निश्वासातून हे वेद निर्माण झाले. आणि म्हणून या वेदांनी सांगितलेलं आहे प्रभूच्या बाबतीत की या ठिकाणी उरले ते सुख ऐसे. केवळ सुखच उरलेलं आहे, तिथं दुसरं काहीच नाही. बघा, जर आपण म्हणतो की रे, ते मला एकदम एका मोलकरीण नावाचा पिक्चर होता आणि त्यातली एकदम मूळ आठवली. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. आठवत असेल तुम्हाला हे काव्य? तर त्या आईची इच्छा काय असते? जर मला देव भेटला तर मी त्याला काय मागीन? माझं जे सगळं आयुष्य आहे, माझं जे सगळं सुख आहे ते माझ्या बाळाला दे. तसं आता इथे जेव्हा आपल्याला भगवंत भेटतो त्यावेळेला आपल्याला दुःखाचा लवलेशही राहणार नाही. फक्त सुख म्हणजे सुख, फक्त आनंद म्हणजे आनंद, फक्त प्रकाश म्हणजे प्रकाश. तिथे अंधाराचा लवलेश नसणार आहे.
आणि सगळं चैतन्याने जळालेलं असणार आहे. म्हणून इथे त्यांनी छान ही ओवी फार सुंदर वाटली मला आत्ता तुम्हाला सांगताना, की दुःखाचे नि सर्व नाशे उरले ते सुख ऐसे निगदिले निश्वासे प्रभूचेनी. या प्रभूचे निश्वास आहेत आणि त्याच्या निश्वासातनं हे वेद निर्माण झालेले. आणि म्हणून वेदांनी त्याला फक्त सुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे सच्चित आनंद हा जो तिसरा आनंद आहे ना, हा परमनंट आहे, चिरंतन आहे. काल मिळाला, चला भगवंत भेटला किंवा परब्रह्मरूप झालो की मला आत्ता त्या क्षणी आनंद मिळाला आणि दुसऱ्या क्षणी मला पुन्हा माझ्या इंद्रिय सुखाची किंवा माझ्या भौतिक सुखाची, आत्ता मगाशी त्या ताईंनी सांगितलं तसं माझं घर खूप छान आहे. आपण म्हणतो आम्ही इकडे आलो हो 10 दिवस प्रवासाला, पण मला घरची सारखी आठवण येते. लोक म्हणतात आपल्या घरी कसं आरामशीर वाटतं, आपल्या घरी कसं कधी उठता येतं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे इथे आपली तुलनासारखी चालू असते. वास्तविक एवढाले पैसे देतो, त्या हॉटेलचे बिलं एवढाले असतात, फी एवढी असते, किमती एवढ्या असतात, सगळ्या सोयी असतात, बाकी काही आपल्याला त्रास नसतो. आयतं उठायचे, आयतं गरम पाणी, खायला जेवायला सगळं, तरीसुद्धा आपल्याला घरची आठवण येते की नाही? असं वाटत नाही की काही नाही, कायम मला असंच पाहिजे. हां, लोक म्हणतील इथला हा पदार्थ खूप छान आहे बरं का, मग आपण थट्टे म्हणतो. म्हणजे मी पण ह्यांना म्हटलं, हे म्हणले पोखराची आमटी खूप छान होती. म्हणलं मग राहा तुम्ही पोखरालाच, पोखराची रोज आमटी खात जा. पण घर सोडून आपण कायम राहू शकत नाही. तुम्हाला तो अनुभव सांगायचा आहे, त्याबद्दलही हे सुख कसं असतं ते थोडंसं सांगेन मी तुम्हाला, की सगळ्या दुःखाचा नाश होतो आणि केवळ सुख उरतं, कारण हे प्रभूचे निश्वास आहेत. असं प्रभूचे जे निश्वास आहेत वेद त्यांनी सांगितलेलं. आणि वेदांनी सांगितलेलं सगळी वाक्य प्रमाण आहेत, त्याच्यात खोटेपणा कुठेही नाही. म्हणून वेदावर सगळा विश्वास ठेवला जातो. वेद हेच विश्वासार्ह आहेत. नंतर निघाल्या स्मृती, निघाल्या पुराणं निघाली, किंवा नंतर बरेच ग्रंथ निघालेले आहेत, बरीच शास्त्रं निघालेली आहेत, पण तरीसुद्धा सगळ्यात सर्वमान्य कोणती गोष्ट असेल तर ते वेद आहेत. आणि असं निगदिले म्हणजे त्या वेदांनी सांगितले की हे फक्त सुख आहे, परमात्मरूप किंवा परब्रह्म हे केवळ सुख आहे. आता मागेही मी कधीतरी सांगितलं असेल तुम्हाला की आपल्याला निश्वास की विश्वास काय? नाही, निश्वास. निश्वास आपण श्वास घेतो त्याला श्वास म्हणतो, आणि श्वास जो सोडतो की नाही त्याला निश्वास म्हणतात. उच्छ्वास किंवा निश्वास. म्हणून यस्य निश्वसितम वेदाः, अशीच वेदाची व्याख्या की ज्या परब्रह्माचे निश्वास म्हणजे वेद आहेत. त्यामुळे ते इतके ऑथेंटिक आहेत की त्याच्यामध्ये काही त्रुटी असण्याचं किंवा चुकीचं असण्याचं संभवच नाही. म्हणजे त्याच्या नाही, निश्वास म्हणजे त्याच्या उच्छ्वासातून निर्माण झाले, ते बाकी कोणी रचलेले नाही आहेत. तर त्या भगवंताच्या निश्वासातूनच हे वेद सगळे प्रगट झाले. मग ते ऋषींना काय म्हणू आपण स्फुरले आणि त्यांनी ते बोलले गेले किंवा लिहिले गेले. म्हणून निश्वास इथं विश्वास हा शब्द नाही म्हणायचा. पण मी सांगतेय की जे निश्वास आहेत, जे वेद शब्द आहेत किंवा वेदवाणी आहे, वेदवाक्य आहेत, ती विश्वासार्ह आहेत. म्हणून विश्वासार्ह म्हटलं. कळलं का? मला असं वाटतंय की आपण श्वास सोडला, त्या श्वास सोडल्यातून वेद निर्माण झाले. हा, मग तेच सांगते. पण आपण म्हणजे भगवंताच्या निश्वासातून झाले. काय म्हणल्या? भगवंताच्या निश्वासातूनच झाले, भगवंताच्याच. काय म्हणायचे? कुणाचा तरी आवाज आला बावळ म्हणून. अरे बापरे, बर ते कोणाचे तरी आवाज घरात काही चालू असेल, जाऊ दे. मला आता चांगलं समजलं मॅडम. तुम्ही ते निश्वास म्हणजे श्वास, देवाने श्वास सोडला त्याच्यातून वेद निर्माण झाले. म्हणून बघा, मी जे एक मधुर अष्टक म्हणते, कैवल्य अष्टक आहे त्याचं नाव,
निश्वासे नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीयमतो बाल्यात हरे नामैव केवलम. या जगात श्रेष्ठ काय आहे? फक्त हरीचं नाम. कारण बघा, निश्वासे नाही विश्वासा, विश्वास शब्द तिथं आलाय की निश्वास आपण घेऊ की नाही. अहो, कित्येक जण असा श्वास घेतायत, बोलतायत आणि एका क्षणात त्यांचा निश्वास संपून जातो. म्हणजे पुन्हा उच्छ्वास घ्यायला किंवा श्वास घ्यायला उरतच नाही. इतकं जीवन आपलं क्षणभंगूर आहे, इतकं क्षणभंगूर आहे. निश्वासावर सुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नाही. लोक म्हणतात ना, आम्ही उद्या हे करीन. त्याच्यावरनं एक युधिष्ठिराची गोष्ट आहे, मला एकदम आठवली बरं का. युधिष्ठिराच्या बाबतीत असं झालेलं आहे. व्याख्यान दिवस निश्वासावर बोलू शकतात तुम्ही खूप वेळ. हो, खूप सांगता येईल, खूप सांगता येईल. काय आहे, युधिष्ठिराकडे एकदा संध्याकाळच्या वेळेला एक गरीब मनुष्य आला आणि त्यानं त्याला काहीतरी दान मागितलं. म्हणजे खूप गरीब होता. तर हा काय सांगतो, तो राजा असतो ना, तो म्हणतो, तू थोडासाच उशिरा आलास रे, अगदी 1-2 मिनिटच उशिरा आलास. काय बरं? तर आमची घंटा वाजली की आता हे दान प्रकरण बंद होतं. म्हणजे जसे आपण ऑफिसची सुट्टी झाली म्हणतो की ऑफिसात किती मोठा कोणी आला तरी त्याला कोणी काही विचारत नाही. त्याच्यावरनं एक मगाशी प्रसंग काल वाचला, रात्री ऐकला मी, तोही सांगेन की माणसाला माणसाची जाणीवच राहिलेली नाही. तर युधिष्ठिराला अगदी बरं वाटतं की आपण म्हणजे नियमाशी काटेकोर आहे, वास्तविक तो सत्यप्रिय आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. आणि तो गरीब मनुष्य असा व्याकुळ होऊन बसलेला असतो आणि तो म्हणतो, महाराज काही करा हो, मला आत्ता गरज आहे, मला अगदी काय जे त्याला भुकेलेलं असेल की काही अडचण असेल, मला आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजे किंवा जे दान हवं आहे, अन्नाचं दान असेल. अन्न नसेल आता ते राज्यव्यवहारातलं म्हणजे पैशाचंच असणार. आणि तो असा निराशेनं बसलाय किंवा परतायला लागलाय, तेवढ्यात भीम येतो आणि भीम म्हणतो, काय रे दादा, काय झालं? आता तो दादा म्हणतो त्याला, अरे म्हणे, आता आपला राज्यव्यवहार संपलेला आहे ना, घंटा झालेली आहे आणि म्हणून मी त्याला उद्या सकाळी लवकर ये म्हणून सांगितले. त्यावेळेला भीम त्याला आनंदानं म्हणतो, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय झालं? अभिनंदन कशाबद्दल करतोयस? अरे तुला खात्री आहे की उद्याचा दिवस उजाडणार आहे आणि तू ते दान करायला शिल्लक राहणार आहेस. भीम फार चतुर असतो. त्यानं नकळत याला अंजन घातलेलं आहे युधिष्ठिराला की तू एवढा सत्यवादी आहेस, तुला खात्री आहे का? म्हणून ते निश्वासे नाही विश्वास. तर आपल्या निश्वासावर आपला विश्वास नाही आहे. पुढच्या क्षणी काय होईल कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. ते वॉरंटी देतात, वस्तूवर देतात, गॅरंटी देतात, पण आपल्या जीवनावर कुणीही वॉरंटी गॅरंटी देऊ शकत नाही. खात्रीच नाही, आपण किती मोठे असतो. तसं आता इथे ते सांगितलेलं आहे, मला ते फार पटलं की निगदिले निश्वासे प्रभूचे. पण प्रभूचे निश्वास आहेत ते, त्यामुळं ते निगदिले म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की जिथं सुखाचा सर्वनाश होतो आणि उरले ते सुख आहेसे. कितीही बघा, या ओवीवर किती तुम्ही बोलू शकता. तसं आपल्या व्यवहारातलं सुख आहे का हो? असं कुणी सांगा बरं की मी अमुक अमुक हे सुख चिरंतन घेतले. कुणी सांगा, तुमच्यापैकी प्रत्येकानं सांगा वाटलं की मला ह्यात सुख वाटतं आणि ते मला चिरंतन वाटतं. सांगू शकता? मला नाही सांगू शकत, नाही सांगू. कुणीच नाही सांगू शकणार, कुणीच नाही सांगू शकणार. आता याच्यावर आपल्याला जास्त जर बोलायचं झालं तर या ओवीवर सगळे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सुद्धा, पण जास्ती करून या 3 वेदांना मानलं जातं. आता श्वास कसं होतो? श्वास आपण घेतो आणि कुठलाही प्रयत्न करता न करता तो नाकातून उच्छ्वास बाहेर पडत असतो, म्हणजे जो निश्वास म्हणलेला आहे. तसं ईश्वरानं सुद्धा श्वासाप्रमाणच प्रयत्न वाचून हे वेदाचं यथापूर्व प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे त्याच्या मुखातून ते वेद बाहेर पडलेले आहेत आणि या वेदामध्ये ईश्वराची सर्वज्ञता व्यक्त झालेली आहे. ईश्वर हा सर्वज्ञ आहे. त्याला जावं नाही लागत संगमनेरला किंवा त्याला जावं नाही लागत तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये, गावामध्ये. तो जिथं आहे तिथून कळतंय की आज कापरे ताईंना काहीतरी अडचण आहे
किंवा आज त्या फार आनंदित आहेत, तिथं बसून ऐकतोय. आपण सगळे आत्ता अनुभवतो आहोत हे त्याला तिथे बसून कळतंय भगवंताला. आणि त्याची सर्वज्ञता ही व्यक्त झालेली आहे, म्हणजे ती आपण मानलीच पाहिजे. आणि त्याच्या ठिकाणी कुठलाही प्रमाद नाही, कुठलाही भ्रम नाही, कुठलाही दोष नाही, म्हणजे सगळ्या दोषांनी विरहित असा हा परमात्मा. आणि म्हणून तो स्वतः प्रमाण आहे. त्याच्याकडं बोट दाखवून सांगू शकतो की याच्यासारखं वागलं पाहिजे, याच्यासारखं व्हायला पाहिजे, याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी आपल्या म्हणण्याला प्रामाण्य येण्याकरता निगदिले निश्वासे प्रभूचेनी असं म्हटलेलं आहे. आणि या जे काही सगळ्या गोष्टी सांगितल्या, सच्चित आनंद, या तिहींचा जो काय म्हणू आपण उपसंहार केलेला या ओवीतनं, की जी उदाहरणं सांगितली त्या उदाहरणातनं आता हे सांगतात की असं हे परमात्म तत्व आहे, असं हे परब्रह्मरूप आहे की ज्याला कधीही सुखाला पारावार नाही किंवा सुखाला कधी अंत नाही, जे चिरंतन सुख आहे. फक्त सुख एके सुख, ओनली सुख असं म्हणता येईल. ओनली सुख, सुखाच्या व्यतिरिक्त काही नाहीच परमात्म्याजवळ. किती आनंदी आहेत हो संत, मला सांगा तुम्ही. आपण तुकाराम गाथा ऐकतोय, इतके संकट आली त्यांच्यावर, इतकं आलं तरी त्यांना परब्रह्माचं, त्या परमात्म्याचं रूप कळलं, त्याची भेट झाली. त्यामुळे हे सगळं व्यर्थ वाटत होतं. ते काही त्या दुःखाचा लवलेश त्यांना नव्हतं. आपल्याला वाटतं ज्ञानदेवांना इतकं जगाने छळलं, इतकं त्या सगळ्या समाजधुरीणांनी त्रास दिला, पण त्यांना भगवंताची भेट झालेली असल्यामुळं त्या सुखापुढे ही काहीच दुःख नव्हती. तुम्ही आम्ही सामान्य आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक संताचं दुःख हे आपल्याला वाटतं की किती त्रास दिला, कसं सहन केलं असेल. पण हे त्याच्या पलीकडे गेलेले होते सगळेच संत. आता काल नाथषष्ठी झाली, नाथांना तर किती लोकांनी त्यांनाही त्रास दिलेला आहे, पण त्याच्याकडं त्यांनी त्या परमात्मा रूपात पाहिल्यामुळं 108 वेळा त्यांना स्नान घडलं, याच्यात आनंद मिळाला. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आम्ही तिथे बसलेले होतो बससाठी, बरं का. रोज बसला जावं लागायचं आणि आमचा असा बरोबर मुक्काम होता की तिथून बस सुटायची. तर सगळ्याजणी 2-3 हॉटेलच्या लोक येऊन बसलेल्या होत्या. एक बाई होत्या, जरा अशाच पोक्त होत्या, थोड्याशा हुशार होत्या आणि त्यांची मैत्रीणच होती. तर तिनं काय केलं, जरा झटकली बरं का ती पायरी, तिनं तिच्या रुमालानं किंवा नॅपकिननं, आणि ती त्याच्यावर बसायला लागली. तर ती तिच्यावर चिडली, म्हणे काय गं, तुला कळतं का, तू झटकल्यामुळं माझ्या अंगावर धूळ आली ना. आता मैत्रीणच आहे, मैत्रिणीनं केलेला प्रसंग किंवा ते स्वच्छतासुद्धा हिला सहन नाही झाली. काय झालं कोणाठो, माझ्या नकळत बोललं गेलं, अहो ताई म्हणलं एकनाथांनी कसं सहन केलं असेल. तर त्यामुळे तुम्ही मला एकनाथांचं आत्ता काही सांगू नका. एकनाथ ते एकनाथ होते, मी काही एकनाथ नाही आहे. आणि 5व्या मिनिटाला सांगतायत की इथं सगळे आपण आलोय कशासाठी, लोकांनी समानतेनं वागलं पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे. हे तत्त्वज्ञान त्याच बाई पुन्हा 5व्या मिनिटाला सांगत राहिले. सांगा आता तुम्ही. हे असं सगळं चाललंय व्यवहारामध्ये. सुख आणि दुःख ह्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा आपल्या वागण्यामध्ये सुद्धा सगळा बदल असतो. एक चिरंतन आपण ठेवत नाही, तसं भगवंताचं नाही. त्याच्या ठिकाणी सत्ता, प्रकाश, सुख हे सतत आहे. आणि शत्रूसारखं विरोधी असलेले किंवा असत असलेल्या गोष्टी, जड असलेल्या गोष्टी, दुःख या गोष्टी, या सगळ्याला त्यांनी लोटून टाकलेले. म्हणून सत्ताधिकांना त्राये म्हटलेले आहे. त्राये म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त झाली. आणि असताधिकांना दूर लोटल्यामुळं सत्ताधिकांना कोणती प्रतिष्ठा प्राप्त झाली हे आपण समजून घेतलं पाहिजे, की याचा विचार करायला पाहिजे. आणि सच्चिदानंद किंवा असत जड दुःख यांच्या संबंधी आता जे 6 तत्त्वज्ञानाचे प्रकार आहेत, ज्याला दर्शनं म्हणतात, षडदर्शनं, त्यांनी याच्यावर खूप काही बोललेलं आहे. म्हणलं ते या ओळीतच आपला सगळा वेळ जाईल आज. की अगदी सामान्य माणूस काय म्हणत असतो, आपल्या दृष्टीनं काय आहे बघा. आपल्या दृष्टीनं हे जग सगळं जड आहे बरं का, जगातल्या सगळ्या गोष्टी जड आहेत, पण आपण आपल्या देहाला चेतन समजत असतो.
अरे माझा देह एवढं करतो, माझ्या देहा इकडे जाऊन आलो, आता आम्ही सांगतोय 20 दिवस बाहेर गेलो, परत अमकं केलं. म्हणजे आपल्याला देह हा चेतन वाटत असतो सामान्य माणसाला. शिवाय अनुकूल गोष्टीत आनंद वाटतो. मला आयतं 10 दिवस मिळत होतं, वास वा 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 वा, काही क्षीण नाही. घरी आलं की पुन्हा रांधावाडा उष्टीकाडा हे करावं लागणार. म्हणून आपल्याला अनुकूल गोष्टीमध्ये, अनुकूल विषयांमध्ये सुख वाटत असतं. आवडीचे पदार्थ मिळाले सुख, आवडीच्या गाडीत जागा मिळाल्या होत्या, जागेवरनं तर काय कर्मकहाणी असायची. तुमच्यापैकी कोणी असतील आमच्याबरोबर तर त्यांनी ऐकलेलं आहे, ते पाहिलेलं आहे. आता मला सांगा, 10 दिवस होळीनं प्रवास करायचा होता, गाडी नंबर ठरलेला होता, प्रत्येक गाडीत कुणी कुठं बसायचं. आता रोज काय होईल मग, प्रत्येकजण, मी जर असेल, म्हणजे मी तसं नव्हते करत, पण सांगते की मला वाटेल मीच पहिला नंबर, म्हणजे मी अगदी पहाटे लवकर आधी जाऊन तिथं बसेन, असं लोक करतात ना. तर तसं नाही, त्यांनी सरळ नियम सांगितला होता, आज जो शेवटी आहे पहिल्या दिवशी त्यानं उद्या पहिल्या ठिकाणी यायचं, आणि पहिला जो आहे त्यानं 2, 3, 4, 5 एक बाक मागे जायचं, एक सीट. इतका सोपा नियम होता, पण ते सुद्धा माणसाला सहन होत नाही. मग आम्ही एकच दिवस पुढे बसलो आणि मागचे एकच दिवस मागे बसले. आणि आता आम्ही म्हणजे म्हणून जे म्हटलं की सामान्य माणसाला अनुकूल, पण एखादीला जर सांगितलं असं, काही नाही ताई तुम्ही रोज इथेच बसा, हां, की त्यांना अनुकूल वाटलं असतं. हां, एखाद्या वृद्ध असतील ज्यांना चढताय उतरताना त्रास होत असेल, अशांना खरं पुढं दिलं तर ते अनुकूल वाटेल. पण आपल्याला मात्र अनुकूल गोष्टीतच आनंद वाटतो सामान्य माणसाला. आणि जो पदार्थ नष्ट होतो तो असत असतो आपल्या दृष्टीने. मगाशी सांगितलं तसं दूध नासतं किंवा दुधाचं दही होतं, म्हणजे दूध हे असत आहे. किंवा कुठली व्यवहारातली कुठलीही वस्तू ही असतच आहे, कायम टिकणारी आहे का नाही. फळं आणा, भाज्या आणा, चांगले चांगले मिठाईचे पदार्थ आणा, किंवा हे खाऊच्याच सगळ्या गोष्टी झाल्या. घरातल्या अगदी भारीतली गाडी, भारीतला टी व्ही, सगळ्यातलं. आता मोबाईलचं परवा कोण सांगत होतो, तो ॲपल घेतला की तो इतका महाग असतो पण इतका हलका असतो. तो कितीही मोठा आणि कितीही भारीतला आणला तरीसुद्धा तो असत आहे हे आपल्याला कळतं. आणि विषय जेव्हा प्रतिकूल होतात, मगाशी सांगितलं तसं अनुकूल झाले की आनंद, पण प्रतिकूल झालं की त्याच्यापासून दुःख. त्याच विषयापासून मला दुःख व्हायला लागतं. तोच पदार्थ कालपर्यंत आवडत असेल, तीच जागा आवडत असेल, त्याच गाडीतनं फिरणं आवडत असेल, पण आज मला ते कदाचित दुःखदायक होतं. असे सामान्यांच्या बाबतीत झाले. आता मागे आपण शून्यवादी बौद्धांचं वाचलेलं आहे, तर ते सांगतात की हे जग असतच्या अधिष्ठानावर आहे, म्हणजे जगाचं अधिष्ठान हे असत आहे. पण त्या असतच्या ठिकाणी जड आणि चेतनाची मिथ्या प्रतीती येते. जे आपण सगळं इदम सर्वम हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे असं म्हणणार आहे. आणि सगळं जग दुःखरूप आहे, म्हणजे त्यांनी कशाला चांगलं म्हणलेलंच नाही, कारण त्यांनी आठवत असेल त्यांनी सत मानलेलंच नाही. किंवा आता सांख्य जे सारखं दर्शन आहे, आपण सांख्यांचा भगवद्गीतेत तर खूप ठिकाणी उल्लेख आलेला आहे आणि त्याचाच आधार ज्ञानदेवांनी घेतलेला. पण ते काय म्हणतात, जगाचं कारण प्रकृती ही सत आहे आणि त्याच्यापासून झालेलं जग मात्र जग सत आहे. म्हणजे प्रकृती सत मानली सांख्यांनी आणि जगही सत मानलेलं. पण प्रकृती आणि जगत हे जडही मानलेलं आहे. म्हणजे एकदा सतही म्हणतात आणि जडही म्हणतात. जड म्हणजे चिरंतन न टिकणार. पण पुरुष जो आहे, पुरुष हा सांख्यांनी श्रेष्ठ मानलेला आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, भगवंत म्हणतो. तसं त्यांनी प्रकृती आणि पुरुष ही 2 महत्त्वाची तत्त्व मानली. त्यापैकी पुरुष त्यांनी चेतन मानलेलं आहे. आणि प्रकृती पुरुषाच्या अविवेकामुळे दुःखाचा अनुभव येतो. आपण प्रकृती आणि पुरुषाचा ज्या वेळेला आपल्याला विवेक राहत नाही, ही प्रकृती आपण म्हणतो ना माया, ती नाश होणारी आहे, खरी नाहीच आहे, या माया जी नाही ती, नको असलेली ती. पण त्या दोहोंचा जर अविवेक झाला तर मात्र सगळ्यांना दुःख भोगावं लागतं. पण विवेक जर केला तर मात्र सुख मिळतं. आणि पदार्थ नष्ट होतो तो असत असतो. एक साधं तत्त्व त्यांनी सोपं सांगून टाकलं की ज्या गोष्टी नष्ट होतात त्याला असत म्हणायचं. बरंचसं साम्य आहे, पण सांख्य आणि वेदांती यांच्यामध्ये पुन्हा फरक आहे. बर्नैयायिक म्हणजे न्यायदर्शनकार,
ते नेहमी काय सांगतात की कारण जे असतं त्याच्या ठिकाणी कार्य जे होतं ते असत असतं. उदाहरणार्थ माती हे कारण आहे आणि घट हे त्याचं कार्य आहे. तर घट काही चिरंतन राहत नाही, तो फुटून जातो. म्हणजेच घट हे कार्य असत आहे आणि माती ही सत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उत्पत्तीनंतर कार्य सत असतं. आता उत्पत्ती झाल्यानंतर पुन्हा म्हणतात की ते कार्यालाही सत म्हणायला पाहिजे, पण खरं म्हणजे ते कार्य काही चिरंतन नसतं म्हणून ते असत असतं. अशी परस्पर विरोधी काही मतं आहेत. आणि कार्याचा जेव्हा अभाव होतो ते कार्य असत असतं. आता कार्य जर झालंच नाही, अभावच असेल, तर ते असतच असणार. आणि आत्मा आणि परमात्मा मात्र चेतन मानलेले आहेत, किंवा परमाणूपर्यंत सगळं जगत जड आहे. आत्ममनाच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होतं आणि ते ज्ञानही जड मानले त्यांनी. नैयायिकांचे सगळे तत्व वेगळी आहेत, त्यांनी 16 पदार्थ मानलेत. आपण खोलात जायला नको. पण मोक्षाच्या पूर्वी सर्व पदार्थात दुःख आहे. सर्वम खलु इदम दुःखम. आपण सर्वम खलु इदम ब्रह्म सांगतात तत्वज्ञानामध्ये, वेदांत्यांमध्ये. पण यांनी मात्र मोक्षाच्या पूर्वी सगळ्या पदार्थात दुःख आहे, पण मोक्ष मिळाला की मात्र सुख आहे. म्हणजे या थोड्याशा संकल्पना प्रत्येकानं वेगवेगळ्या सांगितल्यात. आपल्याला एवढ्या खोलात जायची गरज नाही, पण अशी परस्पर विरोधी मतं जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे की हां, अमके अमके याला असत मानतात, अमके अमके याला सत मानतात. तसे योग दर्शन जे आहे त्यांनी हे सगळं जग जडच मानलेलं आहे, जड म्हणायचं. आणि सगळे विषय दुःखरूप आहेत. म्हणून तर योग हा चित्तवृत्ती निरोध हा, मनामध्ये वृत्ती निर्माण होते त्या त्रासदायकच असतात, दुःखकारकच असतात. पण आत्मा चेतन आहे आणि निर्विकल्प समाधीत सुख आहे. म्हणजे जो मोक्ष म्हणतोय त्यांनी त्याला निर्विकल्प समाधी मानलेली आहे. आणि मीमांसक जे आहेत, मीमांसकामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक वेदांती पूर्वमीमांसक आणि उत्तरमीमांसक. तर ते पूर्वमीमांसक म्हणतात की सगळे हे जग सत आहे आणि जड पण आहे. आता जी गोष्ट सत आहे तिला जड म्हणता येईल का हो? पण त्यांनी तसं मानले. किंवा जीव करता भोगता ज्ञानवान आहे आणि स्वर्गात सुख आहे. त्यांनी म्हणून सगळी स्वर्गाची एक भुलावण लोकांना निर्माण केलेली होती की यज्ञ केला, अमका अमका यज्ञ केला की हे सुख मिळणार, इतका काळ स्वर्गात राहायला मिळणार. म्हणून पुढे मग सांगतात की क्षीणे पुण्ये म्हणजे क्षीण पूर्ण मर्त्य शब्द मी आठवतो ते मर्त्य लोकम विशंती. म्हणजे आत्ता आपल्याला यज्ञ केला, अमुक केलं म्हणून स्वर्गात जायला मिळेल, काय जो त्यांचा काळ असेल तितका वेळ स्वर्ग सुख भोगता येईल, सगळं अमृत प्यायला मिळेल, अप्सरांचा नाच बघता येईल, सगळं करता येईल, कल्पवृक्षाखाली बसता येईल, हव्यात त्या वस्तूंचं सेवन करता येईल. पण माझं पावशेर सुख असेल, म्हणजे पुण्य असेल, किंवा 5 किलो असेल किंवा 25 किलो असेल, किलोत मुद्दा बोलती की ते संपलं की मी परत येणार आहे. तर हे मीमांसक सांगतात की जीव हा करता आहे, भोगता आहे, ज्ञानवान आहे आणि स्वर्गात सुख आहे. पण वेदांती मात्र, वेदांत्याचं मत सगळं वेगळं आहे. वेदांत्यांच्या मते ब्रह्म हे सच्चित आनंद आहे, जो आपला आत्ता विषय चाललाय तो. त्या ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानामुळं नसलेल्या जगाचं भान होतं आणि अज्ञानासह सगळ्या मिथ्यारूप असत जड आणि दुःखरूप आहे. अज्ञानासह, अज्ञानच खरं म्हणजे दुःखरूप आहे, जड आहे आणि असत आहे. कारण अज्ञानाची सुद्धा अशी व्याख्या केलेली, अज्ञानाचं तर शंकराचार्यांनी इतकं छान दिलं आहे आत्मानात्म विवेकमध्ये की अज्ञान हे कसं आहे, त्याला अस्तित्व आहे, काही काळ अस्तित्व आहे, पण नंतर ज्ञान झाल्यावर अज्ञानाचाही नाश होतो. म्हणजे ते चिरंतन नाही का हो? नाही, काही काळ टिकणार आहे. तसं असं या प्रत्येकानं, म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही आता या मार्गाला लागलेले आहोत, तर काय करायला पाहिजे? सच्चित आनंद आणि असत जड दुःख यांचा विचार करायला पाहिजे, जो ज्ञानदेवांनी आपल्याला इतक्या स्पष्टपणे सांगितलेला. आणि सगळ्या विचारवंतांनी चेतनासह जगाला असत, जड आणि दुःख म्हटलेलं आहे. जास्तीत जास्त सगळ्यांनी
फक्त सच्चिदानंद असं सगळ्यांना म्हटलेलं नाही आहे. कुणाला सत म्हणलं, कुणाला असत म्हणलं. आता एवढ्या काही गणितात जायची गरज नाही. कुणी सत म्हणलं, कुणी असत म्हणलं, सगळी मतं मी तुम्हाला सांगितली. पण सच्चिदानंद हे त्यांच्या सगळ्यांच्या विचारात आलंच नाही आहे. फक्त ज्ञानदेवांनी किंवा फक्त शंकराचार्यांनी या उपनिषदांच्या अंतिम सिद्धांताला आणि सिद्ध पुरुषांच्या किंवा संतांच्या अनुभवाला हे सगळं अनुसरून सांगितलेलं आहे की सच्चित आनंद, जिथं दुःख नाही, जे असत नाही आणि जे जड नाही, असं हे आहे की जिथं केवळ प्रकाश आहे, जिथं केवळ ज्ञान आहे आणि तेच म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. असा एवढा निष्कर्ष म्हणजे एक ओवी तैसे असताची या व्यावृत्ती, सत म्हणू आले श्रुती, जडाची या समाप्ती छिद्रूप असे हे झालं. आणि पुढं सांगितलंय दुःखाचे निसर्वनाशे, उरले ते सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचे नी. प्रभूचे हे निश्वास आहेत. या निश्वासाने म्हणजेच वेदांनी हे फक्त चिरंतन सुख देणारं, सच्चित आनंदमय असणारं असं आहे. पण त्याच्या पलीकडं बाकीचे सगळे असत आहेत, जड आहेत आणि दुःखमय आहेत. एवढं लक्षात घेण्यासाठी हे 3 घटक आपल्याला सांगितलेत. एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. अगदी पहिल्या ओवीपासून, या प्रकरणाच्या पहिल्या ओवीपासून ज्ञानेश्वर सांगतायत की सत्ता, प्रकाश आणि सुख यांनी काय केलं तर असत, जड आणि दुःख याला उणं लेखलेलं आहे, दुणावलेलं आहे, कमी केलेलं आहे. दुणावले नाही, उणच केलेलं आहे, म्हणजे वजाच करून टाकलेलं आहे, त्यांचा अपमानच केलेला आहे, म्हणजेच त्यांची व्यावृत्ती करून टाकलेली आहे, दूर लोटलेलं आहे. आणि सत्ताधिक मात्र एकमेकापेक्षा अलग नाहीत. हे तिन्ही मिळून एक आहेत. सत्ताधिक म्हणजे सच्चित आनंद. त्या तिन्ही गोष्टी एकच आहेत. त्याकरता आपल्याला सगळी उदाहरणं दिली. सुवर्ण, अमृत, कापूर, चंद्र असे उत्तमोत्तम दृष्टांत दिलेले आहेत. तिघांची घनदाट एकरूपता सिद्ध केलेली आहे. आणि सत्ताधिक आत्म्याची वाचक पद नसून असदादी प्रतियोगीची अर्थात शत्रूची व्यावर्तक आहेत. व्यावर्तक म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळी आहे. हे आवर्जून सांगितलं. रोज संतसुद्धा तेच सांगतायत आपल्याला. प्रत्येक ओवीतनं सांगतायत की अहो ह्या इंद्रिय विषयांच्या किंवा इंद्रियांच्या सुखामागे लागू नका. पण आपल्याला जरा आपल्या आवडीचं काही वेगळं दिसलं या परमार्थापेक्षा किंवा या हरिनामापेक्षा किंवा विठ्ठलनामापेक्षा, रामनामापेक्षा आपण लगेच पलीकडे जातो, लगेच. तर त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा यांचा आपल्यावर हॅमरिंग चालू आहे किंवा पुन्हा पुन्हा पटवून देत आहे. आणि म्हणून हा बोला. जड आहे हो ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी हो अविनाशी आहेत हो आणि जड आहेत ते असंच आहे सगळं. नाही, अविनाशी आहेत त्या जड नाही आहेत. असंच अविनाशी आहेत त्या जड नाही आहेत. ज्या विनाशी आहेत त्या जड आहेत. ऐकू नाही येते मला. आवाज नाही का? काय झालं? तुमचा स्पीकर बंद आहे. मी बंद केला, त्यांचं मला नीट ऐकू येत नव्हतं. ज्या वस्तू अविनाशी आहेत त्या जड नाहीत. नाही, ज्या विनाशी आहेत त्या जड आहेत. हा, विनाशी म्हणजे ज्याचा नाश होतो, ज्याला कायमचं अस्तित्व नाही. हा, ते हा 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 त्या जड आहेत. बरोबर बरोबर आहे ना. म्हणजे असतला दूर लोटल्यानंतर सतला हे मिळालेलं आहे, स्थान मिळालेलं आहे किंवा प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, त्यांना बळकटी आलेली आहे. आणि आता आपल्या डोक्यात सारखं येतं की नाही मला सांगा, की मी कशाला छोट्या छोट्या सुखाच्या मागे लागू. खरंच तो धिंगाणा, तो हे नको नको वाटतं. शांतता पाहिजे मस्त. फक्त जिथं रामनाम चाललंय, जिथे ते अगदी आपल्याला समाधान, शांती आहे, तिथे छान वाटतं.
कोलाहल गोंधळ ते काय म्हणतात हल्ली डॉल्बी काय डॉल्बी रेन हे रे नको नको वाटतात ह्या गोष्टी. वाटतात का आनंददायक? नाही वाटत आपल्याला. म्हणजे या सगळ्यातनं एवढंच लक्षात ठेवायचं की हे सगळं मायारूप जे आहे, प्रकृतीची जी कार्य आहेत, या सगळ्या ज्या घटना घडत आहेत, या सगळ्या जीवाला अविद्येमुळं सत्य वाटतात. तात्पुरत्या क्षणभंगूर सुखासाठी माणूस वाटेल ते करतो. आणि मग हे सगळे पंचमहाभूत भौतिक पदार्थ हे सगळे जड आहेत. कारण ते अविद्येमुळं आपल्याला आता कशात सुख आहे कशात दुःख आहे हे लक्षात येत नाही. अज्ञानामुळं ही परस्पर विरोधी सगळी ज्ञानं आहेत आणि ती अविद्येमुळं होत असतात, भ्रम उत्पन्न करत असतात. आणि ती अविद्या घालवली की मग आपल्याला सच्चित आनंदाची प्राप्ती होते, अनुभूती येते. मग आता प्रत्येकच जर पदार्थ या जगातला नाशवंत आहे तर त्याला सत आणि जड असताना चित दुःखरूप असताना सुख कसं समजायचं? वन व्हर्सेस ऑल आहे बघा. इथली कुठलीच गोष्ट नाही आहे की जी चिरंतन आहे. म्हणून एखादी अगदी महत्त्वाची गोष्ट असली, सूक्ष्म गोष्ट असती, त्या सगळ्या जगातली एखादी जरी गोष्ट आपल्याला असं कळली असते की ही कायमची आहे बरं का, तर मग आपण कशाच्या मागे धावलोच नसतो. किंवा या सच्चित आनंद हे काही सांगायची गरजच पडली नसती. पण उपनिषदांनी एवढी 108 उपनिषदं निर्माण झाली, त्यातली प्रमुख 10 झाली. नंतर योगाची फक्त 200च्या वर संख्या गेलेली आहे. तर भगवद्गीता सुद्धा सांगते की हे जो जाणत नाही, ज्ञानचक्षुनी जो जाणतो त्याला हे सगळं खोटं वाटतं. आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञानचक्षु नाहीत त्याला हे सगळं खरं वाटतं. म्हणजे मूढ झालेले आहेत, अतिमूढ झालेले आहेत. विमूढा नानु पश्यंती ज्ञानचक्षुषा. जे मूढ आहेत ना हे जाणतच नाहीत, हे खरं जाणतच नाहीत. म्हणून या सच्चिदानंदाचं ज्ञान करून घेणं किंवा त्याच्याशी एकरूप होणं हे महत्त्वाचं आहे. नाम रूप हे सगळं असत आहे, सगळं खोटं आहे. त्याचे सगळे संस्कार, त्याचे सगळे वासना, त्याचे सगळे विचार हे सगळं काढून फक्त ब्रह्मरूपानं सत मानलं पाहिजे, सत मानलं पाहिजे. आणि त्या सर्वात चिद्रूप ब्रह्माची आपल्याला प्रचिती घेतली पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. आणि हे सगळं नाम रूप सगळं दुःखरूपच आहे, तात्पुरती आहेत ही सगळी. बघा ना, एखाद्याने कुठली पदवी दिली मला, कुठं मोठेपण दिलं की अगदी मला खूप आनंद होतो, पण मुळात तो आनंद टिकणारा नाही हे जेव्हा कळतं तेव्हा या सच्चिदानंदाकडे जाण्याची आपल्याला ओढ निर्माण होते. आणि आता सगळा अंधार आपलं ज्ञान, सगळा अंधार आपला नष्ट होतो आणि फक्त आनंदी आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून तुकाराम गाथेत म्हणलेलं आहे, धवळले जगदाकार अंधार तो निरसला. किंवा जगदाकारे झाली सत्ता, या अनुभवात असतची व्यावृत्ती केलेली आहे. जे कितीतरी त्यांची उदाहरणं आहेत. किंवा भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, सगळं आनंदच आहे. त्यामुळे या संतांना तो हो असत्य आणि अज्ञान आणि दुःख जर नसते तर सच्चिदानंद शब्द निर्माणच झाला नसताना पण ते आहे म्हणून सच्चित, म्हणजे ते नाही म्हणून सच्चित आनंद आहे. बरोबर आहे तुमचं. किती बोललं तरी. आणि सगळे जे आपले षड्रिपू आहेत, षड्विकार आहेत, त्याच्यामध्ये आपण इतके गुरफटलेले आहोत. त्यामुळे श्रीहरीचं ध्यान करावं, आनंद घ्यावा. खरं सांगा हो, तुम्ही आम्ही 24 तासातला किती आनंद घेतो? असतील तुमच्यापैकी कोणी अपवाद असतीलही, पण तरी सुद्धा वेळ पुरत नाही हो ना, वेळ पुरतच नाही.
म्हणजे भक्ती करणं, ध्यान करणं, नामस्मरण करणं. आपण काय म्हणतो, जाऊ दे एवढं झाल्यानंतर करू, जाऊ दे तेवढं झालं म्हणून पहिलं एकदा सकाळी सकाळी तरी नामस्मरण करावं, किंवा अगदी बाकीचे कुठलेही व्याप सुरू होण्यापूर्वी तरी करावं. म्हणजे एक तो दिवस आनंदात जातो असं मला तरी वाटतं, खरं सांगते. पण पूर्वीपेक्षा ह्या ऑनलाईन वर अभ्यास खूप छान व्हायलाय. हा, बरोबर बोलल्या बघा, छान वाटलं आता मला सुद्धा. काल कोणतरी पूर्वी आपल्याला करून पाहून हो. ठेवू तर नंतर वाचू, हो आणि ते वाचणं व्हायचं नाही, काही नाही. आपण ह्या ऑनलाईनच्या अभ्यासामुळं ज्ञानात खूप भर पडली. खरंय खरंय खरंय, अगदी खरंच. आपल्याला म्हणजे त्या कोरोनाने एक उपकारच केला असं म्हणायची वेळ आली आता. आणि त्या निमित्ताने आपण एका जागी बसतो ना, आता जसा हा क्लास आहे, हो बघा ना आता. आपण दिवसभर 4-5 तास हो. एका ठिकाणी बसतो, तर मन शांत राहतं, बोलणं होतं, आणि सगळं विसरतोय बघा आता. हो, अगदी खरंच आहे. सगळं आपण विसरून जातोय की नाही. आपलं दुःख असेल, आपलं दुखणं असेल, आजारपण असेल, त्या क्षणी कशाचीही आठवण येत नाही. वेळ झाली की आपल्याला वाटतंय चला आता मोबाईल करा, बसा लवकर. इतकी हे होतंय. ओढ लागली आता. आता आपल्याला सच्चित आनंदची ओढ लागलेली आहे, खरं सांगायचं. त्याच्यामध्येच रमावंसं वाटतंय ना. चला थांबूया मग, आज एकच ओळी झाली. हो, कोणी नाही बोलायला कोणत्या फंक्शन तुमच्या सांगण्यामुळं अमृत अनुभवाची आम्हाला गोडी लागली एवढी गोष्ट खरी. कारण इतके उदाहरण दिले, सोन्याचे, लोखंडाचं, त्याच्यानंतर कापराचं, पाण्याच्या थेंबाचं. काय वर्णन आहे ते पाण्याच्या थेंबाचं. पण हे त्या 16 ते 21 वर्षाच्या वयात ज्ञानदेवांना कळलं. ते तुम्हा आम्हाला 60, 70ला 80लाही कळणं झाले. हो ना, इतका उशीर झाला ज्ञान मिळवायला. पण जाऊ दे ना, निदान त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत की आत्ता तरी आपल्याला त्याची जाणीव झाली. त्याचा विचार नाही करायचा, जे गेलं त्याचा विचार नाही. आणि मी खरं सांगते, तुम्ही सगळ्या जणींनी जास्त रेटा लावलेला आहे. नाही तर आमच्यात तर रोज मला म्हणतात, तुझं हे कधी बंद होणार आहे, तू किती वर्ष हे करणार आहेस. पण मला असं वाटतं की एवढं सगळे जी प्रेमाने म्हणतात, किती संख्या आहे, मला संख्येला महत्त्व नाही आहे. ज्या करतायत त्या मन लावून करतायत. तुमच्यामुळं मलाही ज्ञानात भर पडली. नाहीतर काय, फक्त ज्ञानेश्वरी संपलं असतं, झालं आपलं एकत्रीकरण झालं आणि सोडून दिलं असतं. आता दासबोधाचं कसं चाललंय, 6 वेळा आवर्तनं झाली. पण चाललेत त्यांच्यातही मग वेगवेगळे ग्रंथ घेत आहेत. आत्माराम झाले, अमके झाले, तमके झाले. पण तरीसुद्धा ज्ञानदेवांची एवढी जी व्हरायटी आहे, आणि आपण अखंड बदलात आहोत, अखंड काहीतरी नवीन काहीतरी शिकतो आहोत. ही सगळी ज्ञानदेवांची कृपा आहे किंवा संतांची कृपा आहे. अधिक महिन्यात पण काहीतरी घेऊ ना. खरं आता तेच आले डोक्यात की अधिक महिन्यात जरा त्या भागवताच्या ह्याला जायचंय आपल्याला, आम्हाला, तुमच्यापैकी कोणी असतील. पण जो वेळ आहे त्या वेळेत आपण विष्णू सहस्रनाम घेऊ, काही व्रतांचं घेऊ किंवा स्तोत्र घेऊया. मागच्या एका अधिक महिन्यामध्ये माझ्या मुलीनं रोज एक नवीन स्तोत्र टाकलं होतं. आधी महिना आम्ही जवळजवळ महिना 1.5 महिना ते करत होतो, आणि तिनं ते छान टाकलं होतं. पण टाकण्यापेक्षा सुद्धा आपण इथं प्रत्यक्षात म्हणूयात रोज एक नवीन स्तोत्र म्हणलं ना तरी छान वाटेल. तुमच्यापैकी टेक्निकल कुणाला येत असेल ते स्तोत्र टाकायला, तेवढं टाकू शकता. मग बाकी काम माझ्याकडे. कोणत्या तरी स्तोत्राचा अर्थ घ्या तुम्ही. हो तेच ना, रोज एक स्तोत्र घेतलं ना नवीन अर्थासह होऊन जाईल. किंवा विष्णू सहस्र नाम अर्थासह घेऊया ना. परीक्षा झाली ताई. कशाची? श्लोकांकाची परीक्षा झाली माझी आता रविवारी, छान झाली. हो, अरे वा वा वा, अभिनंदन. छान छान छान, मस्त. एक्सलंट त्याच्यात झालं, एक्सलंट मध्ये मिळालं. वा 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 वा, एक्सलंट. चला अभिनंदन जयश्री ताईंचं करा सगळ्यांनी. छान झालं, मस्त, सुंदर सुंदर. भगवद्गीतेवर, भगवद्गीतेतला अर्थ म्हणजे कुठलाही श्लोक सांगितला नंबर की तो श्लोक म्हणायचा असतो, किंवा श्लोक म्हणला की त्याच्यावरचा अध्याय आणि त्याचा नंबर सांगायचा असतो. खूप छान असतं ते, म्हणजे असं क्रॉसमध्ये घेतात, खूप छान घेतात. अभिनंदन अभिनंदन, छान छान, मस्त.
छान झालं. चांगलं आहे. गीताने अभ्यास झाला. हो नाही ते चांगलंच झालं गीता. किस्सा मॅडम, हो. आज जो तुम्ही सांगितलाय श्लोक, त्याच्यात बाकीच्यांचं विवरण केलं नाही इतरांच्या पुस्तकातलं. हा 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 हो कारण त्यावेळेस सांगते ना की हे काय हो म्हणाले, हो नाही ते काय सांगते म्हणाले. सांगते सांगते काय झालं. कारण तेही प्रत्येकाचं जरा वेगवेगळं असतं. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. आता हे खंदारकरांनी याच्यावर एवढी चर्चा केली होती की आपल्याला त्यातच सगळा वेळ गेलाय. मी उद्या सांगते ही हा काही श्लोक आपला संपलाय असं नाहीये. उद्याला बाकी हे काय मी सगळे पुढून ठेवले होते ना. आता काय झालं मला लिहित बसायलाच वेळ नाहीये. सगळं छान वाचून घेतलं आणि आता पटपट पटपट सांगू म्हटलं. पण संस्कृतमधलंही राहिलंय, ओवीचंही राहिलंय. उद्या घेऊ आता बाकीच्या. ठीक आहे चालेल. बरं. एक किस्सा सांगते. हां तुम्ही आता रांदेगाडा उस्तेगाडा म्हटलं की नाही, हो हा शब्द बघतो. तर तसाच एक अनुभव इथलाच सांगते. मुंबईत एक कपल आलं होतं इथे. हां म्हणे काय मग पोरं नोकरीला जातात तर आपण घरी रांदेगाडा उस्ते काढतो म्हणे. त्यांनी कशाला शोधायला त्या पनवेलवरून इथे आल्या. हा. वृद्धाश्रमात आल्या. म्हणे इथे बरं आहे आपलं, राहिलं खोली गिरली आयतं जेवायला नंतर चहा मिळतं. हां आणि पण संध्याकाळी कधी त्या मंदिरात आल्या नाही. म्हणजे कोण कशामध्ये आनंद शोधतो याचं मला आश्चर्य वाटलं. आणि शेवटी काय मिळालं, काही दिवसांनी त्यांना परत आपल्या गावी जावं लागलं. झालं मग काय. पुन्हा तेच ना, पुन्हा रांधावाडा उष्टी काढायचं. नाही आणि त्यामुळं मला तसं नाही वाटत. आता खूप जण मला म्हणतात आता एवढ्या ज्या तिथं आल्या असतील बघा 1000मध्ये 600-700 बायकाच होत्या. पुरुषांची संख्या कमी असते सगळीकडे बघा आता अध्यात्मामध्ये. पण असं हे जे आपलं कर्तव्य आहे ना रोजचं, याच्यात त्रास नाही वाटला पाहिजे. म्हणजे मला तरी भगवंतानी अजून तशी कधी बुद्धी दिली नाही. आता सगळे म्हणे एवढे दमून आलात तरी सुद्धा करायचा का स्वयंपाक. मग काय स्वयंपाक न करता आपल्याला मिळेल का आपल्याला खाण्यातलं सुख किंवा आनंद आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्ही व्यवहारच करू शकत नाही ना. शेवटी त्या गोष्टी करायलाच पाहिजे. आजकाल तर डबे आणून खाण्याचंच आहे लोकांना. हो नाहीतर हॉटेलात जायचं. बरोबर आहे. चला थांबूया आपण. तसा तो विषय न संपणार आहे. त्यापेक्षा आपण आपलं जेवढं ज्ञानदेवांना समजून घेतोय, अनुभवामृत समजून घेतोय, तो जो आनंद मिळतोय तो आपण जास्त घेऊयात. चला म्हणूया. आपण प्रार्थना म्हणायची राहिली. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाङ्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषयविपदां दात्यमुनल्पं. वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः. निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग
नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर चला भेटूया पुन्हा